जय शिवराय मंडळी, कशा सर्वजण मजेत ना? तर मंडळी आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांकडेच अगदी बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आहे ना आपण अगदी आनंदात उत्साहात आपला गणेशोत्सव सण साजरा करत आहोत. तर आज आहे ना आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आपल्या व्हिडिओमध्ये ना आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गौराई मातेचं पूजन पाहिलं. तर आता आहे ना आज आपण बघणार आहोत. आता आज आहे ना आपण आता गौराई मातेच्या समोर नाचगाणं करून आपला सण आनंदात उत्साहात साजरा करणार आहोत. तर आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आपण आता आहे ना नाचगाण्याला सुरुवात करतोय. तर बघूया आपल्याकडे कशी धमाल मस्ती असते गावाकडे आणि सर्व मंडळी आता जमाबस्ती सुरू होते. तर बघू शकतो, करा सुरुवात. वाजंत्री पण एकदम सज्ज झालेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा मंडळी आहेत. आपण बघू शकतो घरातले मंडळी. आपण कड्याल काकांच्या घरी आहोत आणि गौराई माता आहे समोर. तर आता आपण आहे ना आपल्या नाचगाण्याची सुरुवात करणार आहोत. तर मंडळी आता आपण पाड्याल काकांच्या घराजवळ आहोत आणि आता इथून आपल्या आहे ना नाचाची सुरुवात होते आणि आपण बघूया. आता बऱ्यापैकी मंडळी इथे जमा झालेले आहे. तर उपस्थिती खूपच कमी आहे आणि येतील आता हळू. आता वाजायला तर लागलाय बाजा. तर आता बरेचसे मंडळी आता तयार झालेले असतील, येतील लगेच निघून आता आवाज ऐकल्यानंतर. आणि आज आपल्याला आपल्या कार्यक्रमाला वाजंत्री बाबा कोण लाभलेत? मिलिंद भुवड खास मुंबईवरून आलेत आणि त्यांनी अगदी ढोल घेतलेला आहे, गाल्यात अडकवलाय. आता आपण आहे ना मयूरदाच्या इथे आलोय पुढे आणि आता नाचणारी मंडळी हे बघा. तर त्याचं नाव विसरलो मीच, काहीतरी आहे नाव, मुस्तिकोर आहे, पटकन विसरलो. आपले मंडळी येत आहेत आणि इथे जरा गवत वगैरे आहे, जरा पाणी आहे, चिखल, त्यामुळे नाचायचं जरा शांतपणे आले मंडळी. तर आता सुरुवात होते, बघूया आता सुरुवात करतील. हा नमस्कार मंडळी. हा सर्कसच्या पहिला आलाय पुढं, 1 नंबर लावायला, पहिला नंबर लावला नाही. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा.
बघितलं आपण आपला पहिल्या घरातला नाच झालेला आहे आणि आपण आता बाप्पाच्या आरती तर आरती झालेली आहे आणि आता आहे ना बाप्पासमोर ठेवले नारळ वगैरे आपण आता आहे ना फोडणार आहोत आणि प्रसाद करणार आहोत. आता ग्रामस्थ मंडळी इथे बसतील बाप्पासमोर आणि बाहेर आपल्या आलेले मंडळी नाचण्यासाठी जी मंडळी आहेत त्यांची खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी असतेच. तर बघूया खाण्यासाठी काय आहे. अगदी त्यांनी जे काय सांगतात आपल्या गावाने ते मान्य करून घेशील आणि असेच सुखाचे संभाषण असा अर्ज करतात असं म्हणतात. गणपती बाप्पा जय गणपती गजानना. या नंदू पांगत म्हणून तुझे दुसरे भक्त आहेत त्यांनी तर बघूया मंडळी नाचायला आलेल्या मंडळींसाठी खाण्यासाठी नाश्त्याची काय व्यवस्था केलेली आहे. तर अगदी दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी अगदी छान प्रकारे खीर बनवलेली आहे. अगदी गोडधोड आणि सर्व मंडळी एकदम आनंद घेत आहेत. अगदी आवडीने प्रसादाचा आनंद घेत आहेत. आपण बघतोय आपल्या इकडे विशाल दादा सुद्धा आहे आणि इकडे रोशन घेऊन आलेला आहे प्रसाद. रोशन आलाय खीर घेऊन आणि आपण सुद्धा आता घेतलाय नाश्ता खीर आहे. तर या आनंद घेऊया खीर खाऊन. एक नंबर आहे. एक नंबर बघा सर्व मंडळी एक नंबर. तर मंडळी आता आहे ना आपण दुसऱ्या घरात आलोय. सागऱ्यांच्या घरात आलोय आणि आता बघूया सागऱ्यांच्या घरात बाप्पा आहे. तर आपल्याला बाप्पाचं दर्शन होणारच आहे सोबत. आणि आता इथे मस्त मोठा हॉल आहे. तर असे धुमाकूळ घालणारे सर्व मंडळी बघा एवढा मोठा हॉल आहे आणि मंडळी पण आता वाढलेली आहेत दुसऱ्या घरामध्ये. तर बघूया आता काय राडा करतायत फंक्शन करतायत ते.
तर मंडळी आता साळव्यांच्या घरात आपलं नाचून झालंय, दुसऱ्या घरात नाचून झालंय. आता आपण जाऊया तिसरं घर, म्हणजे आपलं सागर खय तर बाप्पाचं आणि गौरीचं घर. आणि म्हणजे बाप्पा आणि गौरी दोन्ही सुद्धा आहेत सागरच्या घरी. तर बघूया आता सुरुवात होते पुन्हा पुढे जायची.
बघू शकतो आपण. आणि आता आहे ना 1:30 वाजायला आले. तर आपले आता आहेत ना 3 घरं नाचून झालेत. अजून आपले बरेचसे घरं नाचायची बाकी आहेत. तर बघू शकतो आता आपण जातोय 4थ्या घरामध्ये. तर मंडळी बघतोय आपण आता आहे ना नाचून झालेलं आहे नुकतंच. आणि आता आहे ना आपली गौराई माता आली होती माहेरी. तर आता 1.5 दिवस झालेले आहेत आणि आता सासरी पाठवण्यासाठी आता गौराई मातेला पाठवली जाते. बघूया आपण. म्हणजे आपल्याला माहित आहे गौराई मातेला कशी सासरी पाठवतात आपण बघतोय. आणि इकडे मंडळी बसलेत. मुली आहेत, महिला मंडळी आहेत. तर मंडळी आपण आहे ना प्रथमच पाहतोय की गौरीला पुन्हा 1.5 दिवस माहेरी आल्यानंतर पुन्हा सासरी कसं पाठवलं जातं. तर आपण बघू शकतो. तर आपण सागरच्या आईला विचारूया. आता हे हां इकडे बघून सांगा आम्हाला. हे आता आपण जे बघतोय ना का अरे बाबा आता 1.5 दिवसाची गौर आपली ती आता सासरी निघाली. माहेरी 1.5 दिवस राहिली. आता तिला पाठवतो आपण सासरी चालत वाजत गाजत. तर आता आपण सोडायचे आता तिला सोडायची वाजत गाजत असं झालं. तिचं आता 1.5 दिवस पूर्ण माहेर पण संपलं आता. तर अशी पद्धत आहे. ते आपण प्रथमच बघतोय. तर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.
मंडळी आपण नाचून नाचून आहे ना आता पुढे आलेलो आहोत आणि आता जोशांच्या इथे आलो आपण, जिथे गौराई माता आहे तिथे, आणि बाकीची मंडळी मागून येतात. आपण पुढे आलोय. तर मंगेशदाच्या इथे बाकीची मंडळी आहेत, आता थोड्या वेळात मागोमाग येतील ते सुद्धा. तर बघूया, हे एक घर घेऊन आपण सुद्धा घरी झोपायला जाणार आहोत. अजून 2 घरं आहेत बाकी. तर बघतोय मंडळी, मागून मंडळी आले. आता आहे ना आपण पांडुरंग जोशी यांच्या घरी म्हणजे गौराई मातेच्या इथे आहोत आणि आता नाचून झालेलं आहे. इकडे म्हणजे नाचून नाचून दमले, डोळ्यावर झोप सुद्धा आलेली आहे. तर आपण बघतोय आतमध्ये आहे ना नारळ फोडायचा कार्यक्रम आहे थोडा बाकी. तर आता काही मंडळी आतमध्येच आहेत. तर मंडळी अजून आहेत ना 2 घरं अजून नाचायची बाकी आहेत, परंतु आता वाजलेत 4:15 वाजलेत. तर आता खूप वाजलेत, झोप पण आले डोळ्यावर. तर आता आपण घरी जातोय आणि पुढचे 2 गणपती नाचायचे. तर आपले मंडळी आहेतच, तर ते पुढे कंटिन्यू करणार आहेत. त्याच्याहून डोळ्यावर झोप आले. बघूया आता कोण कोण शेवटपर्यंत राहणार आहेत. तर कंटिन्यू नक्कीच करणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला आहे ना सर्वांनी एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय शिवराय.